तर मंडळी आज आपला पोलादपूरचा दुसरा दिवस आहे, म्हणजे किरण जेव्हापासून आला आहे तेव्हापासूनचा हा आजचा दुसरा दिवस आहे. काल आपण मस्तपैकी आंजणवेल वगैरे एक्सप्लोअर केलं, दाभोळला गेलेलो, दाभोळ फेरीचा आनंद घेतला आपण. आणि आता आपण प्लॅनमध्ये एकदम चेंज केलं आहे, म्हणजे अचानक भयानक आपण निघालेलो आहोत महाबळेश्वरला. तर महाबळेश्वर थोडं एक्सप्लोअर करू, कारण किरणनी भरपूर पॉईंट्स बघितले नाही आहेत आणि बघितलेत तर त्याला खूप वर्ष झालीत. तर आता वेळ होता आमच्याकडे, कारण संध्याकाळी आपण देवाच्या डोंगरावर जाणार आहोत आज, कारण तिकडे सनसेटच्या वेळी चांगला व्ह्यू असतो. आणि कॅम्पिंगचा प्लॅन आहे, पण थंडी एवढी खतरनाक पडले की कसं कॅम्पिंग करता येईल त्याचाच विचार चालला आहे. तरी आपण प्रयत्न करू, जर कॅम्पिंग केली तर नक्की तोही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आता आज आपण एक्सप्लोअर करूया महाबळेश्वर. तर मंडळी 2:44 झालीत आणि आपण पोचलेलो आहोत महाबळेश्वरला. एकदम थंड असं क्लायमेट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो आंबेनळी घाटानंतर वरचा घाट लागतो प्रतापगडच्या वरतून महाबळेश्वरपर्यंत, तो आता चांगला केला आहे. तर मस्त एकदम डांबरीकरण झालं आहे, तर तो रस्ता एक सुसाट झाला आहे. आता आपण चाललेलो आहोत आर्थर सीट पॉईंटकडे. आणि गोव्यावरून भरपूर फॉरेनर फिरायला आले तिकडे गोव्याच्या गाड्या घेऊन. आता 2-3 गाड्या दिसल्या आम्हाला. आता आपण आर्थर सीट पॉईंटकडे चाललो आहे. तर इथे जाता तर आपल्याला एक मंकी पॉईंट दिसतो, 3 मंकी पॉईंट. सावित्री पॉईंट पण इथेच आहे. आणि त्याच्यानंतर आर्थर सीट पॉईंट, हायेस्ट पॉईंट महाबळेश्वरचा. आणि शाळांच्या सहली एवढ्या आल्यात ना की प्रत्येक जागी जाम होत आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या बस आल्यात. अजून तरी सुट्ट्या पडायच्या बाकी आहे, म्हणजे 22 डिसेंबर आता यायचं बाकी आहे. बघा असं जाम लागतं प्रत्येक जागी. तर आपण आर्थर सीट रोडला आहोत आणि आपल्याला गवा दिसला आहे समोर. तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा केवढा आहे तो. ही फिमेल आहे आय थिंक. जो मेल असतो तो खूप मोठा असतो, पण शेवटी वाईल्ड ॲनिमलच आहे. किरण बस ये. गाडी चालूच ठेवली, आला की पळायचं. किरण ये. तर आता आपण पोहोचलेलो आहोत सावित्री पॉईंटला. हा इकडे सावित्री पॉईंट आहे. आणि सावित्री नदीचा जो उगम झालेला तो इथून झालेला. आणि इथून पुढे आपण कंटिन्यू केले की आर्थर सीट पॉईंट आहे. सगळ्या मुलांचा आवाज येतोय. पूर्ण बस आलेल्या आहेत. पिकनिक आहे तुमची? किती दिवसांची सहल आहे? 4 दिवस. कुठे कुठे फिरताय? महाबळेश्वर, रायगड, प्रतापगड, पालिकेचा गणपती. हा प्रतापगडला जाऊन आले. अजून जायचं. प्रतापगडला आता जाणार आहेत. तुझं नाव सांग. ओमकार गोरखनाथ तिडके. शाळेचं नाव? विद्यानिकेतन. तिकडे बोलवणार. कुठून आलास? कुठून आला? छत्रपती संभाजीनगर. मजा करताय ना? आम्ही मुंबईचे. मुंबई. हा मोबाईल घेऊन आता सबस्क्राईब करायला लगेच. मुलांची फुल मज्जा झाली. भरपूर सहली आलेल्या आहेत तिकडे. आणि जो 3 मंकी पॉईंट आपल्याला तिकडून दिसत होता ना, ते खाली आहेत तिथे. आणि इथून बघा ना कसले वाटतं ते सह्याद्रीचे पर्वत.
किरणचे एवढे फॉलोअर आणि सबस्क्रायबर आहेत तरी वाढवतोय बघा आता इथे बघा. हाय मजा करते ना आता. मग सुट्टी नाताळची सुट्टी कधीपासून असते? नाताळला सुट्टी नाही तुम्हाला? हा अरे या पोरांना नाताळला सुट्टी नाही. क्रिसमसची क्रिसमस आपला सणच नाही मग सुट्टी कशाला देते? 25 तारखेला ना. पण कॅलेंडर आपलं इंग्लिशच आहे. सुवा ब्लॉग्स, सुवा SUVA ट्रॅव्हल ब्लॉग्स इंस्टाग्रामला पण आहे. ब्लॉग्स VLOGS. चला 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 पोरांनो एन्जॉय करा. हा सावित्री पॉइंट आहे ऍक्च्युली इथे ना हे जे लाल लाल दिसतंय ना तर बोलतात इथून म्हणजे उडी मारलेली. ओके. आणि इथून उगम झालेला सावित्री नदीचा. सुवा ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि ह्यांचं किरण पास्टे. सुवा ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि इन्स्टाला सुवा ब्लॉग्स. संध्याकाळी इथे आले ना की अजून मजा येते. आणि ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात इथून ह्या अमेझिंग आहेत. आता थोडं फॉगी आहे, स्मोकी आहे क्लायमेट, त्यामुळे एवढं क्लिअर नाही आहे पण हे जबरदस्त आहे. आता किरणनी ड्रोन फ्लाय केला आहे इथे. तरी पण हवा आज थोडी कमी आहे, तरी पण बघ किती हलतोय तो हवेमुळे. तर आता अजून सावित्री पॉईंटलाच आहोत. ड्रोन शॉट्स वगैरे घेतले आणि तिकडे आर्थर पॉईंट आहे पण आपण नाही जात आहोत, कॅन्सल केले कारण आपल्याला परत दुसऱ्या जागी जायचं आहे. देवाचं डोंगर मी तुम्हाला सांगितलेलं तो दाखवणार आहे मी तुम्हाला. तिकडे आपण आता निघतोय इथून जायला. काहीतरी खाऊ, इथे स्टॉल भरपूर आहे तिथे, तर स्टॉलला काहीतरी खाऊ किंवा मग जाताना जेवू आणि त्याच्यानंतर तिकडे कंटिन्यू करू. भूक लागलेली, स्टॉलवर काहीतरी विचार केला खाऊया, पण खूप गर्दी आहे आणि आपल्याला महाडला पोचायचं आहे आता, तर लेट होईल. तर आता निघूया ऑन द वे, काही भेटलं ना तर खाऊया कारण तिथला सनसेट इम्पॉर्टंट आहे. तर आपण निघालेलो, आपण परत आलो आहे कारण गर्दी कमी झालेली दिसली आम्हाला. बस निघाल्या सहलीच्या आणि इथे आले ना की हे नक्की तुम्ही ट्राय करा. बघा व्हरायटीज बघा केवढ्या आहेत त्या, सुक्का भेळ वगैरे, त्याच्यानंतर मॅगी, कॉर्न्स, बॉईल कॉर्न्स, सगळं ऑप्शन्स आहेत तुम्हाला. पेरू, हा आंबा कोणता असतो? तोतापुरी कैरी नाही. इथे हे सगळं. आता आपण मॅगी सांगितल्यात 2. भूक लागले कारण खाऊन निघालो ना की नॉनस्टॉप जाऊ आता. आता मिक्स चाट मागवले, शेंगदाणे, मिक्स व्हेजिटेबल मॅगी, मिक्स व्हेजिटेबल ना, मस्त गरमागरम मॅगी आलेली आहे आपली. आणि सावित्री पॉईंटला अजून एक पॉईंट आहे, जो हा पॉईंट आहे, हा आहे कॅसल रॉक पॉईंट. कारण
ह्या दगडामुळे याचं नाव आहे आय थिंक. तर मावशी बोलल्या की या दगडावर बसून मस्तपैकी मॅगी खा, अजून मजा येईल. बघूया, ट्राय करूया. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा आणि सावित्री पॉईंटचा व्ह्यू एन्जॉय करत करत मॅगी खाऊ शकता इथे या पॉईंटला बसून. बघा, मी आता एक्झॅक्टली कुठे बसलोय तर दाखवतो तुम्हाला. तर इथे बसून मस्तपैकी मॅगी, जबरदस्त एक्सपिरियन्स, नो वर्ड्स. बघा कसलं वाटतंय मागे. आणि आता आपण मागवलेली आहे भेळ. इथली भेळ पण ट्राय करा नक्की. ही मजा आम्ही आता मिस करतो मोठे झाल्यानंतर. ही मजा वेगळी होती. तर फायनली आता आपण निघत आहोत इकडून. पोट भरलेलं आहे मस्तपैकी. आणि मला वाटत नाही की देवाचा डोंगर कवर करता येईल, कारण 4:45 झालेत आणि सनसेट ॲक्च्युली आम्हाला कवर करायचा होता, पण ते जमणार नाही. पण तरी आपण कवर करू, तिथे जाऊ, देवाचा डोंगर करू आपण. कधी करता येते, आज की उद्या, ते मी तुम्हाला सांगतो. तर आता आपण इकडून परत निघतोय खालच्या दिशेला, म्हणजे पोलादपूरच्या दिशेला.